राज्यामधील सरकारी कर्मचारी आणि शिक्षक संपावर जाणार आहेत। 17 लाख कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत। विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे कर्मचारी आक्रमक झालेत। सरकारी कार्यालय, शैक्षणिक संस्थांच्या कामांना त्यामुळे फटका बसणार आहे। या संपामुळे आरोग्य सेवा सुद्धा कोलमडण्याची शक्यता आहे। सरकारकडून संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा सुद्धा उगारला जाण्याची शक्यता वर्तवली जाते, तसा इशारा सुद्धा दिलेला आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी 2 वर्ष प्रलंबित ठेवल्यासंदर्भात राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर आणि चतुर्थ श्रेणी असे सुमारे 17 लाख कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जात आहेत। तर त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर सुधारित निवृत्ती योजनेची अधिसूचना काढावी, निवृत्तीचं वय 58 वरून 60 करा, सर्वसमावेशक आरोग्य विमा योजना लागू करा, रिक्त पदं तातडीनं भरा, तसंच चतुर्थ श्रेणी वाहन चालक भरती बंदीचा फेरविचार करा, या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत।